श्रीरामपूर येथे सह्याद्री ट्रेकर्स यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ पुस्तकांमध्ये वाचून नाही तर प्रत्यक्षात वस्तू स्वरूपात पाहण्याची संधी शिवकालीन शस्त्र व नाणे प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली असून या प्रदर्शनात 12व्या शतकातील नायर तलवारीपासून विविध तलवारी शस्त्रांसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळीचे सुवर्णहोण, चलनातील नाणी यासह छत्रपती संभाजी महाराजांनी एका पंडितांना लिहिलेले 21 कोटी दानपत्राचा यात समावेश असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजरामर इतिहासाचे साक्षीदार होण्याकरिता मोठ्या संख्येने नागरिक हे प्रदर्शन पाहण्याकरिता गर्दी करत असल्याची माहिती प्रदर्शनाचे संग्राहक राजेंद्र अणवते यांनी दिली आहे। या ठिकाणी सह्याद्री ट्रेकर्स परिवाराच्या वतीने श्रीरामपूरमध्ये शिवकालीन शस्त्र आणि नाणी याचं प्रदर्शन भरवलं। तर हा उद्देश आहे की येणाऱ्या तरुण पिढीपर्यंत आपला इतिहास हा शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आपण ऐकतो, फक्त पुस्तकात वाचतो, परंतु प्रत्यक्ष वस्तू स्वरूपात इतिहास पाहणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। या ठिकाणी लोकांचा इतका प्रचंड प्रतिसाद आहे की वस्तू बघतायत, लोक विचारतायत, इतिहास समजून घेत आहेत, प्रत्यक्ष इतिहासात वापरलेली शस्त्र काय होती, कशी होती याची जाणीव, याची माहिती लोकांना या ठिकाणी होते आणि या ठिकाणी खरंच खूप मोठा प्रतिसाद भेटतोय आणि इतिहास पुन्हा जिवंत होतोय याची एक भावना आणि याचा आनंद आम्हाला देखील खूप छान आहे। या प्रदर्शनामध्ये काय काय आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी मांडले? या प्रदर्शनमध्ये अगदी 12व्या शतकापासून हरिहरराय बुक्काराय चालुक्याच्या राज्यापासून जी असणारी नायर नावाची तलवार आहे, एक नायर प्रजाती होती, ती तलवार आहे, तलवारीहून ती प्रजाती आली। नायरचा इतिहास आपल्याला माहिती आहे, परंतु ती उत्कृष्ट पद्धतीची एक शुभचिन्ह असलेली कीर्तिमुख आणि शरभ असलेली या ठिकाणी नायर तलवार आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचा जो सुवर्णहोण आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी आहे। अगदी छोटी मापापासून चिपटं निळवं कोळवापासून ते ब्रिटिशकालीन चलन, महाराजांचं दुदांडी शिवराई चलन असेल, इथपासून ते छत्रपती संभाजी महाराजांनी एका पंडिताला लिहिलेलं दानपत्र, 21 फुटाचं दानपत्र आहे, त्या पत्रावरती संभाजी महाराजांनी स्वलिखित 4 ओळी लिहिलेल्या आहेत। इथपर्यंत शिवाजी महाराजांच्या आणि पूर्वीच्या काळातील वस्तू स्वरूपात आम्ही इतिहास जिवंत ठेवतो आणि अतिशय अनमोल अशा काही गोष्टी आहे की दानपट्टा, विटा, बाणा, भाला, बाणा शब्द, मराठी बाणा हे असे शस्त्र होते, त्याच्यातून विकसित झालेले शब्द आणि ते लोकांना समजून सांगताना खूप आनंद आहे। ह्याच्यामध्ये अजून एक अशी गोष्ट की भीमतडीच्या तटांना यमुनेचे पाणी पाजा आपलं महाराष्ट्र गीत आहे, परंतु भीमतडीचे तट म्हणजेच काय लोकांना माहीत नसतं, कारण ते भीमतडीचे तट म्हणजे भीमा नदीच्या काठावर मराठ्यांनी वापरलेली घोड्याची जी प्रजाती, उत्कृष्ट पद्धतीची घोड्याची प्रजाती निर्माण झाली, ते भीमतडीच्या तट्ट नावाची मूर्ती घोड्या या ठिकाणी आहे। तर अशा अनेक वस्तू आहे की लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला आनंद आहे, कारण लोकांना त्याविषयीची माहिती अपुरी आहे आणि हा इतिहास पुन्हा जिवंत होताना लोकांचं मन अगदी गहिवरून येतं, त्यांच्या अंगावरती शहारे उभारतात, ह्याचा देखील आम्हाला एक मनोमन आनंद आहे की या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला प्रचंड लोकांचा प्रतिसाद मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजरामर इतिहास आजच्या पिढीला त्यावेळी वापरण्यात आलेल्या शस्त्र, नाणी आणि वस्तू याची देही याची डोळा पाहायला मिळत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ पुस्तकांमध्ये वाचून नाही तर प्रत्यक्षात वस्तू स्वरूपात पाहण्याची संधी मिळाल्याने आनंद होत असल्याची प्रतिक्रिया प्रदर्शन पाहण्यास आलेल्या प्रेक्षक व्यक्त करत आहेत। आज श्रीरामपूर येथे सह्याद्री ट्रेकर्स परिवारातर्फे जे शिवकालीन नाणे आणि शस्त्रास्त्र याचं प्रदर्शन भरवलं गेलं आहे, त्याच्यातून इतके दिवस फक्त आपण शिवाजी महाराजांचा, शंभू महाराजांचा इतिहास फक्त वाचत होतो, आज ते प्रत्यक्षात बघायला मिळालं आहे इथे। त्याच्यामुळं आज ते आम्हाला बघायला मिळालं आहे, तसंच ते पुढच्या पिढीलाही बघायला मिळतं आहे या ग्रुपच्या माध्यमातून। तर आमची अशीच इच्छा आहे की असंच प्रदर्शन पूर्ण महाराष्ट्रभर भरलं गेलं पाहिजे आणि सगळ्या लहान मुलांना, सगळ्यांना आपल्या मराठा समाजाचा जो इतिहास आहे तो या प्रदर्शनाच्या माध्यमातून समजतोय, तो सगळ्यांना सर्वांना समजायला पाहिजे। बस याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट पाहूयात।